सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आणखी एका नवीन नर वाघाची नोंद नुकतीच झाली आहे. या नवीन वाघाला STRT-9 असं सांकेतिक नंबर देण्यात आलाय. तर आता व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या 7 झाली आहे. खरं तर नवीन वाघ हा चांदोली राष्ट्रीय उद्यानात गेले 2 महिने झाले विविध कॅमेरा ट्रॅपमध्ये दिसून आलाय. त्याचे विविध फोटो आणि व्हिडिओ कॅमेरामध्ये आलेत. सध्या हा T9 वाघ तारा T5च्या टेट्रीमध्ये तिच्या मागे फिरताना दिसत आहे. स्थानिक गाईड मंडळी यांनी त्याचं नामकरण शिलेदार असं केलंय. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या वाढवण्यासाठी वन्यजीव विभागाकडून अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. काही महिन्यांपूर्वीच चंदा आणि तारा हे 2 वाघ स्थलांतरित करून या प्रकल्पात सोडण्यात आले. त्यातच आणखी एका वाघाची म्हणजेच या शिलेदारची भर पडल्याने पर्यावरण प्रेमींच्या मधून समाधान व्यक्त केलं जातंय. आता सह्याद्रीमध्ये वाघांची संख्या 7 झाली आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात या नव्या नर वाघाची नोंद झाल्याने प्रकल्पातील एकूण वाघांची संख्या 7 वर पोहोचली आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये जिथं नव्यानं सोडलेली वाघीण तारा हिनं आपलं हद्दक्षेत्र निश्चित केलं आहे, त्याच एरियामध्ये एक नवीन वाघाची एंट्री झाली. STR-09 हा वाघ मूलतः आंबोलीमध्ये पहिल्यांदा दिसला, परत राधानगरीमध्ये दिसला आणि आता हा चांदोलीमध्ये वास्तव्याला आला आहे.